हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाउजच्या बॅक पार्टची ड्राफ्टिंग दाखवली होती. आता या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करणार आहोत. तर कशा पद्धतीने कटोरी ब्लाउज जो आहे तो ड्राफ्ट करायचा प्रिया मॅमच्या मेथडनुसार, तर तो आपण इथं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की जाऊन चेक करा, कारण तो व्हिडिओ अगोदर बघा आणि त्यानंतरच हा देखील बघा. तर बघा, आता आपण मेजरमेंट घेतले. ब्लाउजची उंची 15.5 आहे, छाती 38 आहे, कमर 34 आहे, शोल्डर 15 आहे, शोल्डर टू अपेक्स 10.5 आहे, अपेक्स टू अपेक्स 7.5 आहे, रेडी शोल्डर 2.5 इंच आहे, पुढचा गळा 6.5 आहे, मागचा गळा 11 आहे, बाही 5 आहे आणि दंडघेर 7 आहे. या मेजरमेंट नुसार आपण कटोरी ब्लाउजची ड्राफ्टिंग बघणार आहोत आणि कटिंग देखील पेपर कटिंग बघणार आहोत. तर हे बघा, आता हा जो आहे हा फ्रंट पार्ट असणार आहे. आई हुक पट्टी पुढच्याच बाजूला असणार आहे, कारण कटोरी ब्लाउज आहे त्यामुळे पुढच्या पार्टला आई हुक पट्टी देखील असणार आहे. तर इथं आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे. तर त्यासाठी काय लागणार आहे आपल्याला, फ्रंट पार्ट साठी रेडी शोल्डर 2.5 इंच, नेक पॅटर्न. तर नेक पॅटर्न कोणता आहे आपला, राऊंड नेक आहे पुढचा देखील. त्यानंतर आपला पुढचा गळा किती आहे, म्हणजे पुढच्या गळ्याची जी लांबी ती देखील लागेल. तर पुढचा गळा आपला किती आहे, तर पुढचा गळा 6.5 इंच आहे. तर इथं 6.5 इंच आपण घेऊन घेऊ. तर यानुसार आपलं शोल्डर किती मायनस होतं ते चार्ट मध्ये बघून अगोदरच आपण मायनस देखील करून घेऊ. तर बघा, हा रेडी शोल्डर चार्ट आहे. हा 2 पासून 2.25 पर्यंत तुम्ही यूज करू शकता. इथे नेक डीप दिलंय आणि नेकचे पॅटर्न देखील दिले. तर इथे चेक करायचं 6.5 कुठे येतंय, तर 6.5 बघा इथे येते 6.5 ते 6.25. तर आपलं मायनस किती होतंय, 2 इंच. जे शोल्डर आहे त्यामधून मायनस होत आहे आपलं 2 इंच फ्रंट पार्टला. तर आता आपण फ्रंट पार्टची जी आहे ती ड्राफ्टिंगला सुरुवात करू. तर इथं बघा, तुम्हाला कार्डशीट पेपर घेताना किंवा कार्डशीट पेपर घ्या किंवा न्यूज पेपर देखील घेतला तरी काही हरकत नाही, पण वरतून जो आहे सरळ हवाय आणि इकडनं देखील सरळ हवाय मेजरमेंट व्यवस्थित टाकण्यासाठी. तर बघा, आता आपण सर्वात अगोदर शोल्डरचं मेजरमेंट टाकणार आहे. तर शोल्डर किती आपले 15 इंच शोल्डर आहे, त्याचं निम्म घ्यायचंय आपल्याला. तर 15चं निम्म झालं 7.5 इंच. तर इथून मी 7.5 इंचावर एक मार्किंग करते. डाऊन जायचंय आपल्याला 1 इंच. डाऊन जाणं देखील कंपल्सरी आहे, तुमची साईज कोणती पण असू द्या, पण तुम्हाला ओल्ड मेथड मध्ये 1 इंच डाऊन जायचंय. इकडनं गळारुंदीसाठी 2.5 इंच घ्यायचे. तर इथं मी 2.5 इंचावर एक मार्किंग करते. स्केलने आपण ही जी मार्किंग आहे ती जोडून घेऊ. त्यानंतर इथं आपल्याला आर्म होलचा फॉर्म्युला टाकायचा आहे, तेव्हाच आपल्याला छातीची जी लाईन आहे ती भेटेल. तर त्यासाठी आपल्याला आर्म होलच्या फॉर्म्युल्यासाठी इथे चार्ट बघावं लागेल. तर आपले आजचं ब्लाऊज कोणतं आहे, डीप नेक. तर डीप नेक साठी आपण डीप नेकचा चार्ट बघणार आहे. तर इथं आपली साईज कोणती आहे, 38. 38 साईज नुसार बघा 32 ते 45 पर्यंत आपले या साईज मध्ये येते. तर चेस्ट भागले 6 त्याच्यात प्लस करायचंय अर्धा इंच. तर आपण इथं चेस्ट किती 38 भागिले 6 प्लस करायचं 0.5 म्हणजे अर्धा इंच. तर किती झालं, 6.8 इंच. म्हणजे आपल्याला इथून 6.25 इंचावर मार्किंग करायची. जिथून 1 इंच डाऊन गेलो तिथून 6.25 इंचावर मार्किंग करायची. बघा, मार्किंग केली. नंतर आपण स्केलने स्ट्रेट लाईन एक बनवून घेऊ. त्यानंतर बघा, आपला फ्रंट पार्ट डीप आहे. आता डीप नेकला आपण लुजिंग देत असतो. तर लुजिंग किती द्यायची आहे, 1.5 इंच. कंपल्सरी आहे लुजिंग देणं, तुमची साईज कोणती पण असू द्या, पण तुम्हाला लुजिंग डीप नेकला कंपल्सरी द्यायची. तर आपली चेस्ट आहे आता 38, त्यामध्ये प्लस करायचं आपल्याला 1.5 इंच. तर किती झालं, 39.5. तर भागिले 4 करू, तर किती होईल, 9.25. तर इथून बघा टेप ठेवायचा, 9.25 इंचावर एक मार्किंग करायची आणि शिलाई मार्जिन घ्यायची आहे 2 इंच. त्यानंतर बघा, आता आपल्याला इथे शोल्डर मायनस करायचे. तर शोल्डर मायनस चार्ट बघून आपण अगोदरच शोल्डर मायनस केलंय. मायनस किती होत आहे आपलं शोल्डर, 2 इंच. फुल शोल्डर मधून 2 इंच मायनस होते. तर इथं फुल शोल्डर घ्यायचं 15, त्यातून मायनस करायचं 2 इंच. तर किती झाले, 13. तर याचं निम्म घ्यायचंय. तर भागिले 2 करू आपण याला. तर किती झाले, 6.5. तर इथं 6.5 इंचावर एक मार्किंग करायची. इथे देखील 6.5 इंचावर
मार्किंग करायची, 2 मार्किंग करून घ्यायच्या. स्केलने ही जी मार्किंग आहे ती जोडून घेऊ आपण. त्यानंतर या लाईनचा आपल्याला सेंटर काढायचं. इथं बघा टेप असं ठेवायचा, सेंटरवर एक मार्किंग करायची, तिथून आतमध्ये मार्किंग करायची आपल्याला 1/2 इंच. तर इथं 1/2 इंच मार्किंग केली. आपण ही जी मार्किंग आहे तिकडे जोडून घेऊ. त्यानंतर इथं क्रॉस मध्ये मार्किंग करायची. आता आपण बॅक पार्ट आहे त्याला 1 इंच केली होती, आता हा फ्रंट पार्ट आहे तर याला आपण 1/2 इंच करणार आहे. फ्रेंच कर्वने आर्महोलचा जो शेप आहे तो इथं ड्रॉ करून घेऊ आपण. आर्महोलचा शेप ड्रॉ केला. त्यानंतर बघा आता हे मायनस झालेले शोल्डर इकडची जी गळा रुंदी आहे याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर टेप असं ठेवते मी आणि सेंटरवर एक मार्किंग करायची. तिथून टेप आपल्याला सेंटरवर टेप ठेवायचा. तिथून मार्किंग करायची ती म्हणजे पुढच्या गळ्याची. तर पुढचा गळा किती आपला 6.5 इंच. त्यानंतर आपल्याला शोल्डर टू अपेक्स ची मार्किंग करायची. तर शोल्डर टू अपेक्स 10.5 आहे, त्याच्या अर्धा इंच प्लस करून 11 इंच मार्किंग करायची. त्यानंतर ब्लाऊजची उंची घ्यायची. तर ब्लाऊजची उंची किती आहे 15.5 आहे, तर आपण 16.5 इथं मार्किंग करू. स्केलने हे जे मार्किंग आहे त्या सर्व करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे देखील एक लाईन ड्रॉ करायची आणि ही जी आहे त्याचा पुढचा गळा येते याची देखील लाईन ड्रॉ करू. त्यानंतर बघा आपल्याला आता इकडे जेवढं मायनस झाले सेम याला देखील तेवढंच मायनस करायचंय, कारण ओल्ड मेथड मध्ये आपण मायनस करत असतो. ते इथे चेक करून घेऊ आपण. इथे किती मायनस होत आहे आपलं 1/2 इंच, म्हणजे 1 इंचाला 2 लाईन कमी एवढं मायनस होत आहे. ते इथं मार्किंग करून इथं मायनस करून घेतली. त्यानंतर बघा आता ही जी छातीची लाईन आहे छातीच्या लाईनच्या अर्धा इंच वरती स्केल ठेवायची तुम्हाला आणि तुम्हाला चेक करायचंय का तुमचा गळा जर ह्या स्केल लाईनच्या खाली जात असेल तर तुम्हाला वरतून 2 लाईन इतका मायनस करायचंय. तर आपली जी लाईन आहे इथं आली आहे आणि हे बघा इकडे आले, तर आपण वरतून काही मायनस करणार नाही, जेवढं आहे तेवढंच ठेवणार आहे. आपला जर गळा स्केलच्या खाली गेला असता किंवा स्केलवर जरी असता तरी आपल्याला वरतून 2 लाईन इतकं मायनस करायचंय. आता गेला नाही त्यामुळे आपण काही मायनस करणार नाही. इथं रेडी शोल्डरचं मार्किंग करू. रेडी शोल्डर 2.5 इंच आहे, 1 इंच प्लस करून 3.5 इंच मार्किंग करायची. इथून आपल्याला 1/2 इंच मार्किंग करायची, कारण शोल्डर सरळ नसते थोडं क्रॉस मध्ये असतात. इथं आपण क्रॉस मध्ये अशी जोडून घेऊ इथे. त्यानंतर गळा रुंदी चेक करायची आपल्याला. इथे किती आली 3 इंच, तर इथे देखील सेम आपण 3 इंच घेऊ आणि बॉक्स बनवून घेऊ. त्यानंतर आपण जो पुढच्या गळ्याचा जो शेप आहे राऊंड शेप इथं ड्रॉ करून घेऊ. त्यानंतर बघा इथं आपल्याला अपेक्स टू अपेक्स ची मार्किंग करायची. तर आपला अपेक्स टू अपेक्स किती आहे 7.5 इंच आहे, तर 7.5 इंचाचं निम्म घ्यायचं आपल्याला. तर किती आलं 4.25 इंच. इथे मी 4.25 इंच एक मार्किंग करते. आता इथे जेवढं घेतलंय त्याच्यापेक्षा या कमरच्या लाईन अर्धा इंच कमी घ्यायचं. मग इथं आपण 4.25 घेतलंय, इथं आपण 3.25 इंच घेऊ. स्केलनी मार्किंग जोडून घेऊ. आणि इथं आपल्याला टक्स घ्यायचा आहे, तर टक्स आपल्या साईज नुसार घ्यायचा आहे. तर आपली साईज किती आहे 38, तर 38 साईज नुसार आपण इथं टक्स चेक करून घेऊ चार्ट मध्ये. तर बघा इथं आपल्याला टक्स घ्यायचा आहे कमरचा 3 इंचचा आणि आर्महोलचा टक्स घ्यायचा आहे 1.5 इंचचा. तर आपण आता इथं 3 इंचचा कमरचा टक्स घेऊ अगोदर. इथे जोडून घेऊ अगोदर. त्यानंतर बघा इथं कमरची मार्किंग करायची. इथे कमर किती आहे आपली 34, तर 34चा चौथा भाग किती झाला 34 भागिले 4 करायचं, तर किती आलं 8.5 इंच. तर इथं आपण 8.5 इंच एक मार्किंग करू. त्यानंतर टक्स किती घेतलाय आपण, टक्स देखील मार्जिन घ्यायचंय, कारण टक्स नंतर मायनस होणार आहे. तर टक्स आपण घेतलाय 3 इंचचा, टक्स मार्जिन घेतलं. त्यानंतर पुढे शिलाई मार्जिन घेतली 2 इंच. स्केलने आपण हे जोडून घेऊ अगोदर. तर इथं बघा ही मार्किंग अगोदर आपल्याला इथं जोडून घ्यायचं. त्यानंतर बघा ही जी लाईन आहे तर हिचा आपल्याला शेप द्यायचा आहे. या लाईन आपल्याला 3 सेंटर काढायचे. अगोदर टेप असा ठेवू इथं
मार्किंग करायची. त्यानंतर पुन्हा इथं टेप ठेवून पुन्हा सेंटर काढायचंय. पुन्हा इथं देखील म्हणजे या लाईनवर तिन्ही आपल्याला सारखेच सेंटर काढायचे. आता सर्वात खालच्या सेंटर पासून अर्धा इंच बाहेर जायचंय आपल्याला. इथून ओल्ड मेथड मध्ये आपण फक्त इथं पाव इंच बाहेर जात असतो. स्केलने आपण जोडून घेऊया मार्किंग. इथं आपल्याला असं शेप देऊन घ्यायचंय बघा. इथं देखील पॉइंट बनू द्यायचे नाही. त्यानंतर आपण हे दोन्ही मार्किंग चेक करून घेऊ. तर ही किती येते आपली 5.5 इंच, तर ही देखील सेम आपल्याला तेवढीच हवी. तर त्यानुसार आपण इथे चेक करू. तर हे बघा इथं 5.5 इंच येते. पुन्हा एकदा चेक करू आपण. तर गॅप किती येतोय, अर्धा इंचाच्या वरती एक लाईन. ते इथं आपल्याला जेवढा आहे तेवढाच घ्यायचा आहे, किंवा तुम्ही त्याचा डबल देखील घेऊ शकता. तर इथे मी म्हणजे 1.25 इंच घेतला तरी काही हरकत नाही, पण मी अर्धा इंचाला एक लाईन जास्त असं एवढंच घेतली. त्यानंतर इकडे देखील इथे जेवढा गॅप आलाय सेम इकडे देखील तेवढाच घेऊ शकता. पण मी आता आपल्याला इथं सेंटरला देखील टक्स घ्यायचंय, पण मी जास्त नाही घेणार, फक्त पाव इंच इथं घेतलंय मार्किंग. त्यानंतर इथे देखील आपल्याला मार्किंग करायची सेम. तर इथं देखील मी मार्किंग करून घेतली अर्धा इंचाला एक लाईन. त्यानंतर ही स्केल आपल्याला अशी ठेवायची बघा, या मार्किंगला अशी टच करून नीट अशी मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर इथं टच घ्यायचंय आपल्याला. तर इथला टच किती आपला 1.5 इंचाचा. तर इथं बघा या छातीच्या लाईनवर टेप असा ठेवायचा आणि पुढे सरकवत न्यायचा. आता इथं टच होतोय तर 1.5 इंच हे बघा इथं. तर मार्किंग करायचं आणि ह्या 1.5 इंचाचं आपल्याला निम्म घ्यायचंय. दोन्ही बाजूनी निम्म करायचंय ह्या 1.5 इंचाचं. तर इथे मी मार्किंग करते बघा. इथे देखील सेम. त्यानंतर हे जे मार्किंग आहे ते आपल्याला स्केलने इथं जोडून घ्यायचे. हे देखील त्यानंतर आपल्याला हे दोन्ही जे मार्किंग आहे ते चेक करायचे. तर हा किती येत आहे आपल्याला 6.5. तर हे देखील आपल्याला सारखंच हवंय. ते बाहेर जात आहे तेवढं मार्किंग करून घ्यायचं आणि ही मार्किंग आपल्याला या लाईनला जॉईन करायची. इथं बघा इथं असं जॉईन केलं आणि आपल्याला इथं नवीन आर्महोलचा जो शेप आहे तो ड्रॉ करायचा आहे. इथे मी आर्महोलचा शेप ड्रॉ करून घेते बघा नवीन. आर्महोलचा शेप ड्रॉ केला त्यानंतर आपल्याला बघा आता इथं क्रॉस पट्टीचं मार्किंग करायची. आता क्रॉस पट्टी तुम्हाला जेवढी हवी त्यानुसार मार्किंग करायची. आता मला क्रॉस पट्टी हवी 2 इंचाची तयार. तर मी इथं फक्त अर्धा इंच प्लस करून 2.5 इंच मार्किंग करते बघा. इथे 2 इंचाची क्रॉस पट्टी तयार हवी मला. तर इथे मी अर्धा इंच प्लस करून 2.5 इंच मार्किंग करून घेते क्रॉस पट्टीची. स्केलने आपण ही जी क्रॉस पट्टीची मार्किंग केली ती अगोदर जॉईन करून घेऊ. जॉईन केलं त्यानंतर इथं बघा अर्धा ते पाऊण इंच आपल्याला वरती मार्किंग करून क्रॉस पट्टीचा जो शेप आहे तो ड्रॉ करायचा आहे. इथे मी असा क्रॉस पट्टीचा शेप ड्रॉ केला. त्यानंतर बघा आता आपल्याला इथून ते क्रॉस पट्टी पर्यंत किती आलंय अंतर ते चेक करायचं. तर हे किती येतंय आपलं 2.25 इंच. तर सेम इथे देखील आपल्याला 2.25 घ्यायचंय, कारण आपल्याला जी क्रॉस पट्टी सॉरी कटोरी तिचं मार्किंग करायचं. ते इथं जेवढं आलंय सेम इथे देखील तेवढंच घेतलं. त्यानंतर इथे देखील मी 2.25 इंच घेणार आहे. इथे चेक करायचं हे किती येतंय आपलं अंतर. 4 इंचाला एक लाईन कमी. तर सेम इथे मी मार्किंग करते 4 इंचाला एक लाईन कमी. स्केलनी असं जोडून घ्यायचं. तर इथून आपल्याला 1 इंच वरती गळ्याच्या साईडने मार्किंग करायचं इथं बघा. आणि आपल्याला इथं आता जो शेप आहे कटोरीचा तो इथं ड्रॉ करून घ्यायचा बघा. तर हे थोडस लाईन इतकं बाहेर गेलंय पण काही हरकत नाही. जसा शेप येतोय तसा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचंय. त्यानंतर इथे देखील टच घ्यायचंय आपल्याला
सेंटरला 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. तर दोन्ही बाजूने आपण अर्धा अर्धा इंच मायनस मार्किंग करू. पूर्ण 1 इंचचा टक्स घ्यायचा. ते बघा अशा पद्धतीने आपण फ्रंट पार्ट जो आहे तो पूर्ण ड्राफ्टिंग केलाय. आता आपण कट करून घेऊ. तुम्हाला देखील सेम याच पद्धतीने ड्राफ्टिंग करायची. इथे मी आता कट करून घेते बघा अगोदर. आर्महोल लगेच कट करायचं नाही, नंतर आर्महोल कट करू आपण. त्यानंतर बघा आपल्याला हा जो मधला टक्स आहे तो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी कट करून घ्यायची. इथे बघा मी क्रॉस पट्टी कट करून घेतली. आता जशी मार्किंग केली तशी आपल्याला क्रॉस पट्टी इथं कट करून घ्यायची. त्यानंतर बघा हा जो टक्स आहे आर्महोल मधला तो आपण आता फोल्ड करू. म्हणजे मायनस करायचं आपल्याला. तर हे जे मार्किंग आहे एकावर एक जसं मार्किंग केलंय तसं ठेवायचं. तर बघा इथं जो आपला आर्महोल आहे तो मॅच होतोय. तर आता आपण आर्महोल कट करून घेऊ अगोदर. मोल कट केला. त्यानंतर बघा आता क्रॉस पट्टीचा जो शेप आहे तो मागे पुढे झालाय. तर इथं आपण क्रॉस पट्टीचा जो शेप सॉरी कटोरीचा जो शेप आहे तो इथं देऊन घेऊ. आता इथं क्रॉस पट्टी देखील सॉरी कटोरी देखील कट करून घ्यायची आपल्याला. त्यानंतर हा जो टक्स आहे हा देखील मायनस करायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने आपले जे कटोरीचे पॅटर्न आहे ते सर्व आपले कट झाले. आता आपण बॅक पार्ट वर ठेवून देखील बॅक पार्ट कट करून घेऊ. तर इथं बघा बॅक पार्ट घेतलाय. आता बॅक पार्ट वर आपल्याला हे जे साईडचे पॅटर्न आहे ते ठेवून घ्यायचे. इथं बघा व्यवस्थित दोघांना मॅच करायचं इथं. इकडे देखील आहे बघा. तर जसं आहे तसं अगोदर आपण मार्किंग करून घेऊ. इकडे देखील मार्किंग केलं. स्केलने आपण अगोदर हे जे मार्किंग आहे इथं जोडून घ्यायचंय. तर बघा हे देखील मार्किंग आहे स्ट्रेट करू अगोदर आपण. त्यानंतर आपल्याला इथून ब्लाऊजची उंची चेक करायची आहे. इथून मी ब्लाऊजची उंची चेक करते. इथून टेप ठेवायचा आणि इथून ब्लाऊजची उंची चेक करायची. आता मला ब्लाऊजची उंची जेवढी तेवढी हवी 15.5 आहे. हे बघ आता 15.5 आहे. तर ती शिवून जे आहे ते 14.5 तयार होणार आहे. तुम्ही जेवढी तेवढीच ब्लाऊजची उंची ठेवणार आहे. आता हे जे आहे ना हे तसं हे बघा असं जॉईन करून घेईल. आणि आता आपल्याला जो बॅक साईडचा जो गळा आहे तो ड्रॉ करायचा आहे. तर त्याचा बेल्ट किती आपला 3.5 इंचाचा आहे. तर इथे मी 1 इंच प्लस करून 4.5 इंच मार्किंग केली. इथून गळा रुंदी घेतली. तुम्हाला जेवढी ब्लाऊजची उंची हवी त्यानुसार तुम्हाला तिथे मार्किंग करायची. तुम्हाला मायनस करायचं असेल तर मायनस देखील करू शकता, पण मी मायनस करणार नाही. तर बॅक पार्ट आपण कट करून घेऊ.
तर बघा अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट देखील कट झालाय. आता कुठे किती वाढवायचे ते तुम्हाला मी इथे दाखवते. तर हे बघा क्रॉस पट्टी जी आहे ती अशा पद्धतीने ठेवायची. आता खालून मार्जिन ऍड आहे, त्यामध्ये आपल्याला वरतून हा पार्ट आणि कटोरी जॉईंट होणार आहे, त्यामुळे वरतून अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची आणि इकडनं आई पट्टीसाठी एक्स्ट्रा घ्यायची. त्यानंतर कटोरी जी आहे ती आपल्याला फक्त गळ्याच्या साईडने वाढवायची नाही, तर इकडनं अर्धा इंच एक्स्ट्रा करायची, इकडनं देखील अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची, खाली देखील अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची, इथे देखील अर्धा इंच एक्स्ट्रा. आणि हा जो टक्स आहे हा फक्त पाव इंच आतमध्ये मार्किंग करायचा आहे आपल्याला, कारण जेव्हा स्टिच करशाल तेव्हा जेवढा आहे तेवढा तो तयार होईल. अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस कटोरी देखील वाढवायची आहे. त्यानंतर फ्रंटचा पार्ट बघा, आपल्याला फ्रंट पार्ट देखील इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि इथे देखील आता क्रॉस पट्टी जॉईंट होणार आहे, इथे देखील अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण कटोरी जे ब्लाऊज आहे ते पूर्ण यामध्ये तुम्हाला कटिंग आणि ड्राफ्टिंग दाखवली. स्लीव कशी कट करायची अगोदरच्या भरपूर व्हिडिओ मध्ये मी दाखवले. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये.